झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्राच्या सुरुवातीला जेव्हा मी आदेशजींची ओळख करून दिली, मुद्दामून उत्कृष्ट निवेदक असा त्यांचा उच्चार करणं टाळलं का हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण आधीचे दोन जे सेगमेंट्स होते त्याच्यामध्ये त्याचा प्रात्यक्षिकच त्यांनी वृत्त निवेदनाचं दाखवलेलं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून किती उत्कृष्ट निवेदक ते आहेत हेही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। तर आता डिवायडेडच्या माध्यमातून एक मिनिट, हे जरी तू कितीही बोलत असलीस तरी मला आज अगदी मनापासून सांगायचं आहे की आम्ही जे निवेदन करतो किंवा जे निवेदन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ते सोपं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे, पण ही सगळी मंडळी महान आहेत। कारण म्हणजे हे अनेक गोष्टी आणि अनेक गोष्टींचं भान ठेवून ज्या पद्धतीने प्रत्येक शब्द बरोबर आणि अचूक लोकांपर्यंत पोहोचवायचा हे सोपं नाहीये। आणि मी आज बघितलं की ज्या वेळेला समोर दिसतं आहे सगळं आहे, पण तरी सुद्धा ते करत असताना एक येणारं कुठेतरी दडपण हे मी लपवू शकलो नाही। मुळात मला कधी चेहऱ्यावरचे भाव लपवताच येत नाहीत, तेव्हा तुम्हा सगळ्यांच्या आधी मनापासून अभिनंदन की खूप महान काम तुम्ही सगळे करता आहात। थँक्यू। डिवायडेड विषयी बोलायचं होतं, नवा गेम शो येतो आहे, काय त्याविषयी? डिवायडेड सुरू आहे आणि मी डिवायडेड बद्दल एवढंच सांगेन की त्या कार्यक्रमामध्ये खरं तर पैसे कोणाला नको असतात, मुळात तिघांचं एकमत करायचं। 3 अनोळखी व्यक्ती एकत्र येणार, एकमत करणार आणि एकमत करून ते मिळालेले पैसे वाचवून सोबत घेऊन जाणार, हेच खूप आहे। आणि मन दुखावत नाहीत, पैसे विभागायचे आहेत आणि त्यामुळे त्याच आनंदाने मी तसंच काम करतो। वेळ खरं तर आदेश संपत आलेला आहे, मात्र 2 छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत। एक तर महिलांचा विश्वास संपादन करणं सगळ्यात मोठी गोष्ट जी तुम्हाला खूप सहज शक्य झाली, आणि दुसरं म्हणजे की टीव्ही याच माध्यमावर किंवा छोट्या पडद्यावरच आहे असं काही ठरवून झालं? नाही, 2 गोष्टी मला माहिती आहे, वेळ कमी आहे, पण तरी सुद्धा पटकन सांगणार आहे की होम मिनिस्टर या कार्यक्रमाने मला भरभरून दिलं। दार उघड वहिनी दार उघड असं 13 सप्टेंबर 2004 मध्ये मी पहिल्यांदा बोललो आणि 8 वर्ष सातत्याने मी ते करत गेलो आणि म्हणून मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी ही नेहमी देत असते। छोट्या पडद्यावर आलो, छोट्या पडद्यावरच काम करायला लागलो, मुळात कामाला देव मानून मिळेल ते काम करायचं एवढंच ठरवलं होतं। तो पडदा कुठला हा विचारच केला नव्हता, पडद्याच्या पाठीमागे काम करण्याची इच्छा होती, पडद्यावर यायला मिळालं हे रसिकांनी जे काही आशीर्वाद दिले त्यामुळे। आणि मग मला नेहमी असं वाटतं की कन्सिस्टन्सी पेज। मला छोट्या पडद्यावरच राहून विंगेत उभा राहून कोपऱ्यात निवेदन करणाऱ्या आदेशला नकळत प्रमुख पाहुण्याचं स्थान महाराष्ट्रातल्या रसिकांनी दिलं, हेच खूप आहे। मी आहे त्यात समाधान मानणारा आहे, मी यात समाधानी आहे। पण लवकरच एखाद्या, कारण दिग्दर्शनानं सुरुवात झाली होती, खूप गोष्टी करायच्या राहून गेल्यात, त्यामुळे लवकरच एखाद्या चित्रपटाची निर्मिती किंवा चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं आहे। लक्ष्यसारखी मालिका ज्याचं दिग्दर्शन, ज्याची निर्मिती केलेली आहे सोहम प्रोडक्शन्सनी, त्या सोहम प्रोडक्शनचा एखादा चित्रपट चांगल्या विषयावरचा घेऊन यायचा असा विचार आहे। म्हणजे झी 24 तासला ब्रेकिंग न्यूज मिळालेली आहे तर नाही, मला करायचाच आहे। माझ्याकडे 2 विषय आहेत, एक लहान मुलीची कथा आहे, मिलिंद दामले म्हणून माझे मित्र आहेत त्यांची, आणि एक गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच। नक्की आदेशजी, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खरं तर बातमीपत्र संपायच्या आधी गेम न खेळता पैठणी मिळेल का असं मला विचारायचं होतं, पण आता वेळ संपली। मी सांगेन झी 24 तासला आशीर्वादांची पैठणी मिळालेली आहे, त्याच्यामुळे ती खूप मोठी आहे। नक्की झी 24 तास एक पाऊल पुढे।